नमस्कार मंडळी. तर आज होता मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार. म्हणजे आज आपण लक्ष्मीची पूजा मांडणार होतो. तर सर्वप्रथम मी घर स्वच्छ धुवून पुसून घेतले आणि त्यानंतर उंबरठ्यावर आता आपण हळदीचे लेपन करणार होतो. त्यासाठी मी इकडे हळद घेतली आहे, त्यामध्ये कापूर, गंगाजल, गुलाबजल, तुम्ही चंदन पावडर पण घालू शकतात. त्यानंतर मी दरवाजावर स्वस्तिक काढून घेतलं. स्वस्तिकचं चिन्ह हे खूप शुभ असतं, त्यामुळे कधीही म्हणजे जेव्हा मी काही शुभ दिवस असेल, तुम्ही तुमचा दरवाजा वगैरे स्वच्छ पुसून त्यावर स्वस्तिकचं चिन्ह नक्की काढा. त्यानंतर मी इकडे उंबरठ्यावर हळद लेपन करत होते. तर हळद लेपन केल्यामुळे एक वेगळीच पॉझिटिव्हिटी येते आणि जे पण आपल्या घरात निगेटिव्ह एनर्जीज आलेले असतात बाहेरून त्या जातात. आणि हे आपल्याला पण खूप छान वाटतं जेव्हा आपण बघतो, आपण घराच्या आत येतो तर खूप छान आपल्याला हे बघून वाटतं आणि खूप पॉझिटिव्ह फील होतं. तर तुम्ही हे जर गुरुवारी, मंगळवारी, आमुषा, पौर्णिमा किंवा जर कोणतेही शुभ दिवस असतील तर त्या दिवशी तुम्ही करू शकता उंबरठा पूजन. आणि इकडे मी आता उंबरठ्यावर लक्ष्मीची पावले काढून घेतली होती. तर मार्गशीर्ष महिना हा खूपच पवित्र मानला जातो आणि असं म्हणतात की भगवान विष्णूंचा हा आवडता महिना असतो आणि या महिन्यात आपण विष्णू देवांसाठी आणि महालक्ष्मीचं त्यांना जेवढं प्रसन्न करील तेवढी त्यांच्या आपल्यावर कृपा असते. आणि विष्णूला प्रसन्न करायचं असेल तर लक्ष्मीची पूजा नक्कीच करायला पाहिजे. आणि त्यामुळे इकडे जर गुरुवारी आपण महालक्ष्मीची पूजा करतो. आणि इकडे मी आता उंबरठ्याच्या खाली म्हणजे दारासमोर मी रांगोळी काढून घेत होते. मी इकडे कमळ काढत आहे. तर कमळ हे महालक्ष्मीला खूप आवडतं आणि असं म्हणतात की गुरुवारच्या पूजेला आपण रांगोळीमध्ये कमळ काढावं, शुभ असतं. आणि महालक्ष्मीची मी लहान असल्यापासून म्हणजे एक नाही, अशी खूप कथा जे महालक्ष्मीच्या ऐकत आलेत की असे महिला असतात की ज्यांच्या आयुष्यात काहीतरी दुःख असतं पण त्या खूप भक्तिभावाने देवीची पूजा करत असतात. आणि कसं गुरुवारच्या पूजेमुळे, मार्गशीर्ष महिन्याच्या या पूजेमुळे कसं त्यांचं आयुष्य बदलतं आणि त्यांच्या आयुष्यात ज्या पण वाईट गोष्टी असतात त्या दूर होतात आणि देवी त्यांच्यावर प्रसन्न होते, त्यांना आशीर्वाद देते. आणि असं नाही आहे की तुम्ही खूप काही मोठंच करायला पाहिजे देवीसाठी, की खूप खर्च करायला पाहिजे किंवा देवीसाठी तुम्ही सोन्या चांदीचे दागिने करा. तुम्ही साधी सिंपल भक्तिभावाने जेवढं भक्तीने तुम्ही कराल नाही पूजा तेवढं जास्त तुम्हाला फळ मिळेल. त्यानंतर मी इकडे उंबरठ्याला हळदी कुंकू लावून पूजा केलेली आहे. पावलांवर पण मी हळद कुंकू घातलेले आहे. एक गोष्ट की रांगोळी तुम्ही कधीही काढा, कुठलीही काढा, आणि कलर जरी तुम्ही घालत असाल रांगोळीत तरी देखील रांगोळीवर हळद आणि कुंकू नक्की घाला. हळद कुंकू हे सौभाग्याची तर निशाणी असतेच आणि असं म्हणतात की रांगोळी कधीच पांढरी ठेवू नये आणि त्यामुळे पण नेहमी रांगोळीवर हळद आणि कुंकू नक्की घाला. आणि इकडे मी आणखीन एकदा देवाऱ्यावर देखील मी आज कमळच काढले होते. इकडे मी देवपूजा देखील करून घेतली आणि आज गुरुवार होता म्हणून स्वामींच्या फोटोला इकडे हार घातलाय. हे हार मी काल संध्याकाळी बनवले होते स्वतःच्या हाताने, तर कसे झाले ते देखील नक्की सांगा. त्यानंतर मी इकडे देवाला दिवा लावला. आणि आज मी ॲक्च्युली खूप उत्सुक होते मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारसाठी, कारण की गेल्या वर्षीपासून मी ही पूजा करते आणि गेल्या वर्षी पण मी ऑफिसवरून आल्यावर पूजा करत होते संध्याकाळी. तर इतकं छान वाटत होतं ना जेव्हा घरात आपलं ती पूजा मांडलेली असते, ते बघून खूप छान वाटतं. त्यानंतर बघा इकडे परत आज उपवास होता त्यामुळे मी इकडे चहा करून पिले. आणि आता मी इकडे पूजा मांडायला घेतले होते. सर्वप्रथम मी इकडे गोमूत्र शिंपडून घेतले जिथे मी पूजा करणार आहे त्या ठिकाणी आणि घरात इतरत्रही. त्यानंतर मी इकडे स्वस्तिक काढला. तो कॅमेरामुळे उलटा दिसत आहे पण मी सरळच काढला होता. आणि या स्वस्तिकवर आपण चौरंग ठेवून घेऊयात आणि त्या चौरंगावर मी एक सुंदरसं लाल कापड अंथरलं आहे. त्यावर आपण महालक्ष्मीची फोटो फ्रेम किंवा तुमच्याकडे मूर्ती असेल तर मूर्ती किंवा दुसरा कसा फोटो असेल देवीचा तर तो तुम्ही इकडे ठेवून घेऊ शकतात. त्याला मी हार घातलेला आहे आणि इकडे मी दिवा लावलेला आहे, कारण की कुठल्याही पूजेत तुम्ही कुठलीही पूजा करा, पहिला पूजा करायच्या सुरुवातीला एक दिवा नक्की लावून घ्या, कारण की तो दिवा साक्ष असतो तुम्ही करणाऱ्या पूजेचा. त्यामुळे कोणतीही पूजा करताना दिवा नक्की लावून घ्या पहिलाच. त्यानंतर मी इकडे कलशमध्ये हराळी म्हणजे दुर्वा, 1-2 रुपयाचं नाणं आणि सुपारी टाकलेलं आहे, कारण की जे महालक्ष्मी महात्म्य पुस्तक आहे त्यामध्ये हीच पद्धत दिलेली आहे की कलशमध्ये तुम्ही दुर्वा, सुपारी आणि 1 रुपयाचं नाणं टाका. आणि त्यानंतर मी इकडे कलशवर स्वस्तिक काढून घेतलंय. स्वस्तिक काढायची ही पद्धत जर तुम्हाला माहीत असेल का नाही मला माहीत नाही, मी त्याच्यावर एक व्हिडिओ नक्की बनवेन. त्यानंतर मी इकडे स्वस्तिक काढून घेतला आणि हे जे कलश आहे ना त्याच्यावर तुम्हाला 8 रेषा काढून घ्यायच्या आहेत आणि त्या रेषा नेहमी खालून वरच्या दिशेला काढायच्या.
त्यामुळे मी इकडे 4 इकडे 4 कुंकू आणि हळदीच्या रेषा काढून घेतल्यात. तुम्ही देखील कलशवर असेच 8 रेषा काढून घ्या. त्यानंतर मी इकडे तांदळाची रास घेतलेली आहे. कापडावर मी आपल्याला कलश ठेवायचा आहे, त्यामुळे मी इकडे तांदूळ ओतून घेतलेले आहेत. त्याला थोडंसं फ्लॅट केलं आहे, त्यामुळे आपलं कलश त्याच्यावर नीट बसेल, कलश हलणार नाही. त्यावर मी हळदी कुंकू ओतून घेतलेलं आहे. आणि हे कलशमध्ये ना मी वेगवेगळ्या 5 झाडांची पाने ठेवलेली आहेत. आणि इकडे बघा मी मुकुट लावून घेतलेला आहे आणि देवीची जी साडी होती ती पण कलशला बांधून घेतलेली आहे. आणि आता आपल्याला कुठल्याही पूजेत सर्वप्रथम पहिला मान असतो गणपती बाप्पांचा, कारण की त्यांना सर्व देवतांकडून तो आशीर्वादच मिळाला होता की कोणीही कुठलीही पूजा करेल तर सर्वप्रथम पूजा ही गणपती बाप्पांची होईल. त्यामुळे मी इकडे गणपती बाप्पांचा अभिषेक करून घेत होते. अभिषेक करताना आपल्याला ओम गण गणपतेय नमः, ओम गण गणपतेय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. इकडे मी 5 वेळा दुधाने आणि 5 वेळा पाण्याने अभिषेक करून घेतलेला आहे गणपती बाप्पांचा. आता आपण त्यांना विड्याच्या पानावर आसन आधित करणार आहोत. तर इकडे मी विड्याची पान घेतलेले आहेत, त्यावर मी तांदूळ टाकून घेतलेले आहेत आणि आपण याच्यावर आता गणपती बाप्पांना विराजमान करायचं आहे. त्यानंतर इकडे मी गणपती बाप्पांना कुंकुम लावून घेते आणि इकडे आपण गणपती बाप्पांना दुर्वा आणि फूल ठेवून घेऊयात. दुर्वा हे गणपती बाप्पांना खूप आवडतं, त्यामुळे दुर्वा नक्की ठेवा. तुमच्याकडे नसेल तरी चालेल, पण असेल तर नक्की ठेवा. त्यानंतर इकडे मी लक्ष्मी मातेला हळद आणि कुंकू लावून घेत आहे. मुकुट हे किती सुंदर वाटत आहे, म्हणजे असं जेव्हा आपण घ्यायला जातो ना मार्केटमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे असताना इतकं कन्फ्युजन होतं ना. पण असं काही नाही आहे की तुम्ही मुकुट घ्यायलाच पाहिजे. तुम्ही फक्त नारळ आणि नारळाला हळद कुंकू लावून जरी पूजा केला तर ते पण खूप सुंदर दिसतं. आणि हळदी कुंकुम हे सौभाग्याचं प्रतीक आहे, त्यामुळे आपण स्वतः देखील हळद कुंकू लावून घ्यायचं आहे. त्यानंतर इकडे मी विड्याची पानं अशी समोर ठेवली होती आणि त्या विड्याच्या पानांवर मी 5 प्रकारची फळं ठेवलेली आहेत. या फळांवर आपण फुलं लावून घेतलेले आहेत. तसंच देवीला देखील आपण हार घातलेला आहे, गजरा घातलेला आहे. मी ॲक्च्युली दांडा पण आणला होता, पण ते खूपच हेवी वाटत होतं, त्यामुळे मी दांडा मंदिरातल्या कलशाला घातला आहे. इकडे आपल्याला देवीची ओटी भरायची आहे, त्यासाठी मी इकडे ब्लाऊज पीस, तांदूळ आणि ओटीचं सामान बदाम, खारीक, खोबरं, सुपारी, हळकुंड हे घेतलेलं आहे. आणि कुठल्याही पूजेमध्ये रांगोळी खूप सुंदर तर दिसतेच, पण रांगोळीचं तितकंच महत्त्व देखील आहे, त्यामुळे आपण या पूजेला देखील रांगोळी काढून घेत आहोत. हे माझी रांगोळी कशी वाटली ते नक्की सांगा. हे बघा पूजा संपन्न झालेली आहे. इकडे मी जी महालक्ष्मी महात्म्य व्रतकथाचं पुस्तक आहे त्या पुस्तकाची देखील आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. ते पुस्तक देखील आपण पूजेमध्ये ठेवू शकतो. आणि आता इकडे मी ते पुस्तक वाचायला घेणार आहे. तर त्या पुस्तकाचे तुमच्याकडे वेळ असेल तर 2 आहेत, एक सारामृत सारखा आहे आणि एक कथा आहे. तुम्ही ते दोन्ही पण वाचू शकता. जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही अल्टरनेट गुरुवार, एक गुरुवार कथा वाचा, एक गुरुवार सारामृत म्हणजे असं श्लोक सारखं आहेत, एक गुरुवार ते वाचा. ते पूर्णतः तुमच्यावर निर्भर आहे. आणि त्यानंतर मागे तिकडे महालक्ष्मीची आरती देखील दिलेल्या आहेत. तर तुम्ही पूजा झाल्यानंतर म्हणजे तुमची सर्व पूजा होऊन कथा वाचन झाल्यानंतर तुम्हाला त्या आरती वाचून आरती करायचं आहे. तर इकडे माझं आरतीचं ताट मी सजवून घेतलेलं आहे आणि आता मी इकडे आरती करणार आहे. ही आरती मी पुस्तकाच्या मागचीच वाचून म्हणलेली आहे. तुम्ही पण तेच वाचून म्हणू शकता. जर तुम्हाला पाठ असेल तर तुम्ही तसं म्हणू शकता, किंवा तुम्हाला महालक्ष्मीची दुसरी कोणती आरती येत असेल तर तुम्ही ते म्हणू शकता. आणि आपण आता हे जे पण पूजा करताना आपल्या मनात आपण श्री महालक्ष्मी नमः असा जप जरी केला तरी खूप उत्तम. त्यानंतर आज नैवेद्यासाठी मी बनवत होते तांदळाची खीर. त्यासाठी मी काल संध्याकाळीच तांदूळ भिजू घातले होते 1 वाटीभर. ते आपण मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे. आणि इकडे दूध गरम झालेलं आहे, त्यामध्ये मी बारीक केलेले तांदूळ घालते. त्यानंतर आपण यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्स घालण्यासाठी ड्रायफ्रूट्स कट करून घ्या. आणि इकडे मी साखर घालते, तुमच्या हिशोबाने साखर घाला. त्यानंतर इकडे कट केलेले ड्रायफ्रूट्स आपण यामध्ये घालूयात आणि थोडा वेळ ह्याला शिजू देऊयात. जसंच आपल्याला आतले तांदूळ शिजलेले दिसतील तसे तुम्ही गॅस बंद करू शकता. आणि इकडे मी इलायची पावडर टाकत आहे. इलायची पावडरने एक छान टेस्ट येते आणि वास पण छान येतो खिरीला. तर इकडे बघा मी काही वेळ ठेवलं तर त्यानंतर माझी खीर तयार आहे. कशी मस्त घट्ट झालेली आहे आणि ही खीर खूपच टेस्टी लागते. म्हणजे खूप सिंपल आहे बनवायला,
पण टेस्टला खूपच छान लागते. त्यानंतर मी इकडे नैवेद्यासाठी खीर काढून घेतले. आणि तर असं म्हणतात की पूजेच्या पहिल्या गुरुवारी तांदळाची खीर दाखवावी नैवेद्याला. मी इकडे नैवेद्य दाखवून घेतलं होतं देवीला आणि अशा प्रकारे माझी पूजा संपन्न झालेली आहे. तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आणखीन तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. थँक्यू.